सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या वतीनं नणतीवाडी येथे ऊस पीक परिसंवाद। चिकोडी तालुक्यातील नणतीवाडी येथे श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निपाणी यांच्या वतीनं नणतीवाडी परिसरातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवादाचं आयोजन केलं होतं। अध्यक्षस्थानी नणतीवाडी PKPS अध्यक्ष व श्री बिरेश्वर शाखा नणती संचालक महादेव नाईक हे होते। की माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र घेतलं आहे। त्यांच्या व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कायापालट झाला आहे। तसेच कारखान्याच्या सभासदांना विमा असल्याने जर सभासदांचा अपघाती मृत्यू झाला तर 5 लाखाचा धनादेश त्यांच्या वारसांना कारखान्याकडून दिला जातो। कारखान्याचे ACDO संजय खोत म्हणाले, नणदी व नणदीवाडी सर्व सभासदांनी शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण ऊसाची नोंद कारखान्याकडे करावी। ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सभासदांनी एकरी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। बेने व रोपांची निवड करत असताना स्वतःचे बियाणे प्लॉट निर्माण करणं गरजेचं आहे। संख्या नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे। खते देत असताना योग्य वेळी योग्य खत देणं गरजेचं आहे। सरी सोडताना 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट सरी सोडल्यानंतर फुटव्यांची संख्या एकसारखी चांगली राहते। नॅनो युरिया, नॅनो DAP त्याचे फायदे सांगितले। यावेळी दुडाप्पा नाईक यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी रामकृष्ण चिनगे, नानासाहेब नाईक, सुभाष अकोले, युवराज लोकरे, अक्षय नाईक, प्रशांत नाईक तसेच कारखान्याचे प्रतिनिधी रमेश कुरबेट, शेती अधिकारी सुभाष बाने, शिवगुंडा कागवाडे, ओंकार रेंदाळे, रोहित नरोटे, अक्षय विजय नगरे, विशाल कमते यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी संपत थोरात, नणदी।